बहुजन हक्क समता प्रस्तुत सादर करीत आहोत। जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे। जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे। तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स.पू. 563 साली लुंबिनी या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्धोदन तर आईचे नाव महामाया होते। मातेचे बुद्ध जन्माच्या 7व्या दिवशी निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी तथा सावत्र माता गौतमीने अत्यंत प्रेमाने केला। बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते। अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय। तसेच त्यांना भगवान या नावाने देखील ओळखले जात असे। भगवान म्हणजे महान। भगवान हा पाली भाषेतील शब्द आहे। कारुण्य आणि प्रेम यांनी त्यांचे व्यक्तिमत्व ओतप्रोत भरले होते। प्राचीन भारत बुद्धमय होता। गौतम बुद्धाच्या आधी 27 पूर्व बुद्ध होऊन गेले। बुद्ध काळात प्राचीन काळी भारताचे नाव जंबुदीप होते। बुद्ध काळात पाली भाषा आणि धम्मलिपी अस्तित्वात होती। नालंदा विद्यापीठ जडल्यानंतर पाली भाषेतून हिंदी, मराठी, संस्कृत भाषा निर्माण करण्यात आले। सिद्धार्थाला तत्कालीन सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात आले। त्यांचा विवाह यशोधरेबरोबर झाला। त्यांना राहुल नावाचा मुलगा होता। सिद्धार्थ राजपुत्र होते। ऐश्वर्य त्यांच्या पायात लोळत होते। परंतु मानवी समुद्यात असणाऱ्या दुःखाने ते अस्वस्थ होते। दुःख नष्ट होऊन सर्वांना सुख मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला। ऐन तारुण्यात म्हणजे तिशीत असताना त्यांनी सुंदर राजवाडा, सुंदर महाराणी, सुंदर पुत्र आणि आनंददायी जीवनाचा त्याग केला। ते कपिलवस्तूवरून राजगृह आणि नंतर गया येथे आले। तेथे ज्ञानार्जन केले। कठोर कष्ट घेतले। अनेक संप्रदायाचा अभ्यास केला। त्यातील निरर्थकता त्यांनी ओळखली। त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले। ते आता बुद्ध झाले। पण ते एकांतात थांबले नाही। ते लोकांत जाऊन बोध करू लागले। बुद्ध परिक्रमा करत निघाले। त्यांनी पहिले प्रवचन वाराणसी जवळील सारनाथ येथे केले। बुद्धाने सांगितलेले तत्वज्ञान पुढील प्रमाणे आहे। जीवन हे दुःखमय आहे, त्यामागे तृष्णा आहे, पण दुःखाचे निराकरण होऊ शकते। तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे। पूर्वजन्म, पुनर्जन्म, कर्मविपाक या बाबी नाकारून त्यांनी मानवाला आत्मविश्वास दिला। अत्यंत साध्या सोप्या लोकभाषेत म्हणजे पाली भाषेत त्यांनी बोध केला। त्यांनी वेदप्रामाण्य नाकारले। त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग करून लोक कल्याणासाठी आयुष्याची अखंड 50 वर्षे गावोगावी परिभ्रमण केले। त्यांच्या विचाराने जनसमुदाय प्रभावित झाला। अनेक राजांनी बुद्धांचा विचार अंगीकारला। बुद्ध म्हणाले, मी देव नाही किंवा त्याचा दूत नाही। ईश्वर आहे की नाही त्यापेक्षा माणूस आहे आणि त्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते सोडवण्याचा मार्ग आहे। तो मार्ग म्हणजेच आर्य सत्याष्टांगिक मार्ग होय। दुःखी जीवनाला चमत्काराने किंवा कर्मकांडाने नव्हे तर प्रयत्नाने सुखी बनवता येते हा प्रयत्नवाद बुद्ध सांगतात। बुद्ध म्हणाले, जिवंत माणसांचा विचार करा। स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, आत्मा या थोतांडात अडकू नका। बुद्ध प्रतित्यस्मुत्पाद सांगतात, म्हणजे सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या मागे कारण आहे, चमत्कार नाही। त्यांनी मानवतावादी मानवी कल्याणाचा धर्म दिला, ईश्वरी कल्याणाचा नव्हे। बुद्धाच्या मतानुसार ब्रह्मचर्य ही संकल्पना नैसर्गिक नसून अनैसर्गिक आहे, किंबहुना निसर्गविरोधी आहे। परंतु त्यावरती नैसर्गिकरित्या अंकुश ठेवता येतो, असेही बुद्ध म्हणतात। ब्रह्मचर्याच्या नावाखाली दमन करणे ही संस्कृती नसून ही विकृती आहे। प्रजनन हा सजीवांचा स्थायी भाव आहे। तो सृजनाशी संबंधित आहे। बुद्धाचा धम्म हा निसर्गवादी, बुद्धी प्रामाण्यवादी आहे। त्यात विकृतीला थारा नाही। बुद्ध वैश्विक महामानव आहे। बुद्ध हे समता, बुद्धी प्रामाण्यवाद, महिलांचे स्वातंत्र्य, सन्मान, अहिंसा, सत्य, अस्तेय, असंग्रह, नैतिकता सांगतात।
हिंसेने प्रश्न सुटत नसतात तर वाढत असतात. सत्याने वागले तर मनस्ताप होत नाही. गरजेपेक्षा जास्त धनसंचय झाला तर प्रबोधनाऐवजी संपत्ती वाचविण्यासाठी शत्रूला शरण जावे लागते. त्यामुळे अतिरिक्त अनाधिकृत संपत्ती शरणागत बनविते, क्रांतीला अडथळा ठरते. त्यामुळे या नीतिमूल्यांचे पालन करण्याचा आग्रह बुद्ध धरतात. प्राचीन भारतात 1200 वर्ष बौद्ध राजा यांनी राज केले. त्यात प्रामुख्याने चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार मौर्य, सम्राट अशोक महान, सम्राट हर्षवर्धन, बिंबिसार, अजातशत्रू यांचा समावेश होतो. गौतम बुद्धांच्या विचाराने सम्राट अशोक प्रभावित झाले. त्यांनी लोक कल्याणकारी राज्यकारभार केला. बुद्धाचा विचार जगभर गेला. आज जगातील सुमारे 220 कोटी लोक बौद्ध आहेत. बुद्धाला जगातील सर्वोत्कृष्ट महामानव मानले जाते. अनेक राष्ट्रांचा तो जीवनमार्ग झाला आहे. पण धर्मांधानी ईश्वर, पूर्वजन्म, पुनर्जन्म इत्यादी बाबी आणून भारतातून बुद्धांचा विचार हद्दपार केला, परंतु विविध मार्गाने तो आजही जन्मांसात टिकून आहे. संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले यांनी गौतम बुद्धांचा मुक्तकंठाने गौरव केलेला आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1910 साली बडोद्यात बुद्धांचा पुतळा उभारून त्यांच्या विचारांचे जागरण केले. कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी मराठी भाषेतील पहिले बुद्ध चरित्र लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध विचार भारतात अजरामर केला. विवेकानंद आणि ओशो यांच्या जीवनावर बुद्धांचा प्रभाव होता. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी क्रांतिकारक बुद्ध चरित्र मांडले. आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. असूया, अहंकार, द्वेष, हिंसा, टोळीयुद्ध, शीतयुद्ध, भ्रष्टाचार, महासत्तेसाठी जीवघेणी स्पर्धा, व्यसनाधीनता, राग, संपत्तीची लालसा यामुळे मानव क्रूर बनत चालला आहे. त्यासाठी सत्ययुद्धाची भाषा बोलत आहे. हिंसक चित्रपट व त्याद्वारे पेरली जाणारी हिंसा, तिच्या पूर्तीसाठी भांडवली राष्ट्राची शस्त्रास्त्र उत्पादने युद्धसज्ज राष्ट्रांना विकत घ्यायला भाग पाडणे हे क्रूर राजकारण वाढत आहे. एवढे मात्र निश्चित की मानवी समूहाचा प्रश्न शस्त्राने, युद्धाने नव्हे तर बुद्धानेच सुटणार आहे. जगाला शांतीचा, समतेचा, ज्ञानाचा, अहिंसेचा संदेश देणाऱ्या तथागताला जयंतीनिमित्त विनम्र वंदन आणि सर्वांना मंगलमय शुभेच्छा. भारताची ओळख युद्धाने नव्हे तर बुद्धाने होते. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय भीम, नमो बुद्धाय.